नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. महिलांना मे महिन्याच्या सुट्टीचा मनसोक्त आनंद घेता यावा ह्या उद्देशाने वीरांगना ट्रस्टतर्फे महिलांसाठी खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील आयोजित केला गेला. मिळून सर्व महिला एक साथ घेऊन येत आहोत मदतीचा हात ह्या ब्रीदवाक्याखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला. वीरांगना ट्रस्टच्या अध्यक्षा उमा सिंग यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कार्यक्रम शिस्तबद्धरित्या संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीरांगना ट्रस्टचे सचिव शुभांगी मगर, खजिनदार माधुरी शिंदे, उपाध्यक्ष नेहा सिंग, सहसचिव वंदना जाधव, सहखजिनदार वासंती पाटील, कमिटी सदस्य पूनम सिंग, सपना सिंग, अर्चना कमोदकर, सल्लागार सुलेखा गटकर, प्रेरक नीता बोरसे, वैद्यकीय सल्लागार शोभा पाटील यांचे मोलाचे सहकार लाभले. यावेळी कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रचंड व मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला. पैठणी हे महाराष्ट्राचे भूषण आहे म्हणून खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले. खेळ पैठणी बरोबर 20 मे रोजी मतदान आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. मतदान करा, आपला हक्क बजवा हा संदेश या प्रसंगी वीरांगना ट्रस्टतर्फे देण्यात आला. मे महिन्याच्या सुट्ट्या असल्या तरी गावी न जाता मतदानाच्या दिवशी मतदान करा, आपल्या देशाचे भवितव्य घडवा, योग्य प्रतिनिधी निवडून द्या असे सांगत महिलांना खेळात सहभागी करून घेण्यात आले. महिलांनी खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्याचबरोबर विविध गाण्यांवर ठेका धरत महिलांनी नाचण्याचा देखील आनंद घेतला. उपस्थित महिलांनी कार्यक्रमाच्या शेवटी भोजनाचा आस्वाद घेतला. स्वतःसाठी वेळ देत स्वतःसाठी कसे जगावे हे सांगत सक्षम बनण्याचा व आपला हक्क मिळवण्याचा प्रयत्न करा हे वीरांगना ट्रस्टतर्फे सर्व महिलांना संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन विवेक पोरजी यांनी करत महिलांना खेळवत ठेवले. वीरांगना ट्रस्टतर्फे बक्षिसांची लयलूट करण्यात आली. अनेक विविध बक्षिसे विजयी महिलांनी पटकवली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी महिलांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या मोठ्या प्रमाणात व उत्स्फूर्त सहभागाबद्दल आयोजकांतर्फे आभार मानण्यात आले. नमस्कार, मी उमा सिंग, वीरांगना ट्रस्टची अध्यक्ष. आज इथे आम्ही सर्व महिला जमा झालो आहोत आणि खेळ पैठणीचा आयोजन केला आहे. ह्याच्या पिछे एक उद्देश आहे. ही शुभांगी बोलणार आहे. नमस्कार, मी शुभांगी मगर, वीरांगना ट्रस्टची सेक्रेटरी. मॅडम, तुम्हाला सांगायला आम्हाला खरंच आनंद होतोय की आज रविवारचा दिवस आहे तरीही तुम्हाला एवढी मोठी गर्दी दिसते आमच्यासोबत. कारण खेळ पैठणी हे महाराष्ट्राचं भूषण आहे. त्यामुळे बायका तर येणारच, पण नुसतं खेळत नाही आपण, तर यामागे काहीतरी एक छान संदेश गेला पाहिजे. तर संदेश आहे 20 तारखेला आपल्याकडे मतदान आहे. पूर्ण महाराष्ट्रभर मतदानाचा विषय आहे सध्या आणि मतदान केलं पाहिजे. मतदान जनजागृती आज आमचा हा खरा उद्देश आहे कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. मी सुलेखा, वीरांगना ट्रस्टची सल्लागार. आज या ठिकाणी आम्ही सर्व महिलांना एकत्रित केलं आहे. कशासाठी? कारण सुट्ट्या पडल्या सर्व महिला गावी जातात, पण आम्हाला त्यांना इथे ह्यावर्षी गावी जाऊ नका म्हणून सांगायचं. का नाही जायचं आहे? तर आपल्याला मतदान करायचं. आपला तो हक्क आहे. आपलं एक मत जरी वायाला गेलं तर आपलं देशाचं भवितव्य आपल्या हातात आहे. आपल्याला योग्य प्रतिनिधी निवडून द्यायचं आहे. म्हणून आम्ही हा एवढा मोठा खटाटोप केला आहे. आज 2-2.5 महिलांचं खेळ पैठणीचा त्यांचं मनोरंजन करीत आहे आणि जनजागृती पण करत आहोत. नमस्कार, मी नीता बोरसे, वीरांगना ट्रस्टची सदस्य आहे. इथे आम्ही आज वीरांगना ट्रस्ट आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. खूप महिलांनी एन्जॉय केला. सगळ्या डान्स करतायत छान आणि सगळ्यांना आम्हाला एकत्र आणून त्यांना महिलांना स्वतःसाठी कसं जगायचं हा संदेश देतो आहे. त्यानंतर मतदानाचाही संदेश देतो आहे की आपला हक्क बजवायचा कसा. जसा मतदानाचा हक्क बजवायचा आहे तसा घरातही आपला हक्क कसा व्यवस्थित करता येईल हे आम्ही दाखवण्याचा महिलांना प्रयत्न करतो आणि सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.
या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.